नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण. सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करणे हा माझा उद्देश आहे. या क्षेत्रातील विविध मान्यवरांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणे आणि समाजासाठी काहीतरी घडवून आणणे. कारण की भूत भानामती जादूटोना तंत्रमंत्र काय आहे याची माहिती बऱ्याचशा लोकांना नाही आहे. या क्षेत्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन दिवसरात्र करणारे आमचे मित्र अंबादासजी खडसे आज आलेले आहे माझ्या घरी. त्यांना मी काही प्रश्न विचारतो आणि आपण अंधश्रद्धा निर्मूलन आणि इतर अनेक प्रकारची माहिती त्यांच्याकडून ऐकूया. तर चला जाऊया त्यांच्याकडं. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं शिक्षण, तुमचं बालपण आणि त्यानंतर नोकरी व्यवसाय याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. सर, बालपण तर माझं अगदी सर्वसामान्य एखाद्या लहान मुलाचं जाते तसंच झालं. अगदी मजुरी करणाऱ्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि अतिशय अंधश्रद्धा वातावरणामध्ये माझी वाढ झाली. पण ज्या प्रमाणात शिक्षण पाहिजे ते आईवडिलांनी प्राथमिक शिक्षण आमच्या गावामध्येच पूर्ण केलं. त्यानंतर मला शिक्षणासाठी बाहेरगावी 7वी 8वीच्या नंतर जावं लागलं आणि मग तसतसा मी मॅट्रिकपर्यंत पोहोचलो. मॅट्रिक झाल्यावर वातावरणात असं होतं की काहीतरी उद्योग व्यवसायाला माणूस लवकर लागला पाहिजे, यासाठी ITI करावा. म्हणून मी ITI करायच्या निमित्तानं अकोला शहरामध्ये गेलो आणि अकोला शहरामध्ये शिकत असताना ITIमध्ये सगळ्या गोष्टी करत असताना तिथेच प्राध्यापक श्याम मानव यांची 3 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली होती आमच्याच कार्यकर्त्यांनी आणि त्याची माहिती कुठून तरी मला मिळाली आणि मी लगेच त्या व्याख्यानाला गेलो आणि पहिल्याच दिवशी असे पटापट झटके बसत गेले की आजपर्यंत जी काही माझी मनोधारणा होती आणि जी काही भीती मनामध्ये होती ती पहिल्या दिवसापासून निघायला लागली. आणि ज्या पद्धतीनं मी एकदम त्या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेमधनं बदललो. 3 दिवसाची व्याख्यानमाला ऐकल्यानंतर एकदम प्रचंड प्रमाणात स्वतःत बदल झाला आणि मी माझ्या भूतकाळाच्या सगळ्या घटनांशी त्या व्याख्यानाचा संबंध जोडायला लागलो की मी लहानपणापासून कसा फसत आलो. कारण मी अंधश्रद्धा वातावरणात असल्यामुळे भूत भानामती मंत्रतंत्र जादूटोना करणी ज्योतिष्य बुवाबाजी आणि ते कानफुके गुरु करेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरातच होत्या आणि आम्ही करत होतो. पण त्या व्याख्यानानंतर बदल झाला आणि मला असं वाटलं की आता आपण इथून वेगळी काहीतरी सुरुवात केली पाहिजे. आणि मग मी जिथे जिथे मानवसाहेबांचे कार्यक्रम असतील किंवा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्यक्रम असतील ते मी करण्याचा प्रयत्न करायचो आणि त्यातून स्वतःला घडवायचा प्रयत्न करायचो. मित्रांनो, हीच माझी शैक्षणिक रूपरेषा आणि तिथपर्यंत मी येऊन पोचलो. पण 10वी नंतरचं पुढचं शिक्षण हे मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून खूप असा कालखंड गेल्यावर ग्रॅज्युएशन केलं आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर पुन्हा सामाजिक अंग असल्यामुळे एका बाजूनं अंधश्रद्धा निर्मूलनाचं प्रबोधन मी गावोगाव करत होतो, शाळा कॉलेजमधनं करत होतो. आणि हे करत असतानाच ग्रॅज्युएशन झाल्यावर एक MSW नावाचा जो विद्यापीठात आपल्या अमरावती विद्यापीठामध्ये अभ्यासक्रम आहे तिथे ॲडमिशन घेतली. तर ते अर्धवट सुटलं. त्यानंतर मी LLBला गेलो. LLBचे 1 वर्ष 2 वर्ष कंप्लीट केले आणि तेही अर्धवट सोडलं. म्हणून LLB आणि MSW हे अर्धवट आहे आणि स्वतः मी ग्रॅज्युएट झालेला एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करायला लागलो. आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं काहीतरी कमावलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. घरचंही बर्डन होतं. पण ज्या व्यवसायामध्ये मी उतरायचो ते व्यवसाय काही मला साथ दिले नाही. काय 2-3 वर्ष अमुक करा, 2-3 वर्ष अमुक करा, या पद्धतीनं मी जगलो. मध्येच LICची एजन्सी माझ्याकडे आली. ती मी 5-7 वर्ष केली. त्याच्यामधनं थोडंफार पोटापाण्यापुरतं उत्पन्न व्हायला लागलं आणि आता जगण्याची एक साधनं निर्माण झाले आणि इथेच मी शिक्षण बंद केलं
पण मात्र सामाजिक शिक्षण हे माझं अविरत आजही सुरू आहे आणि समाज प्रबोधनाचं कामसुद्धा सुरू आहे. फार छान सर. फार प्रेरणादायक तुमचा प्रवास वाटला सर आम्हाला, की अचानक माणूस कसा बदलतो आणि पुढे त्याची दिशा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मार्गाने कशी जाऊ शकते हे आम्हाला समजलं थोडंसं इथपर्यंत. आता पुढचा प्रश्न हा आहे, तुम्ही असं म्हटलं की श्याममानव सरांच्या शिबिरामध्ये गेले, त्या ठिकाणी तुम्हाला वैचारिक खाद्य मिळालं आणि त्याच्यानंतर तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तर मला असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देवधर्मविषयक भूमिका काय आहे? कारण की बहुसंख्य लोकांचा गैरसमज हा असतो की अंधश्रद्धा निर्मूलन करणे म्हणजे देवाधर्माला हे लोक विरोध करतात, मग ते आपलं ऐकतच नाही. पण त्याच्या आतील रहस्य काय आहे हे जर तुम्ही उलगडून सांगितलं तर फार बरं होईल. संतांच्या विचारांवर आधारित करतो. जी काही संत परंपरा आपल्या एकूण महाराष्ट्राला लाभलेली आहे ती आहे संत ज्ञानेश्वरापासनं तर आपल्या गाडगेबाबापर्यंत. या संत परंपरेचाच विचार एक पाऊल पुढे ठेवून आपल्याला या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका असल्यामुळे मला ती पटली आणि मी त्या दिवसपासूनच अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे किती महत्त्वाचं आहे. कारण मी आजूबाजूला बघत होतो की आपल्या घरचे कसे फसतात, आपल्या आजूबाजूचे लोक कसे फसतात, मी कसा फसलो, याचे सगळ्या गोष्टीचे पुरावे मला मिळाल्यामुळे मी हे काम करायचं ठरवलं. आणि मग पुढची गेली 35 वर्ष, जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की बचपन से अब तक 56पर्यंत तर मी हे काम करत आलो. साधारणतः 19-20व्या वर्षी मी जुळलो. आज 56 वर्षाचं आहे, म्हणजेच या जवळपास 30-35 वर्ष अगदी सक्रिय पद्धतीने काम करत आलो आणि शाळा, कॉलेज, गाव या सगळ्या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम करत आलो. म्हणून बरोबर आहे सर, तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहे आणि ज्या चुकीच्या आहे त्याचं रहस्य तुम्हाला कळल्यामुळे तुमचं जीवन बदललं आणि या समाजामधील बुवा, बाबा, महाराज, आपू, टापू, खिसे कापू, मुल्ला, मौलवी, फादर, पादरी, संत, महंत यापैकी 80-90% लोक ठग असतात, खोटे बोलतात. त्याचं रहस्य अनिसच्या लोकांना माहीत झालं. देवधर्मविषयक भूमिका तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही फार सुंदर उत्तर दिलं की देवाधर्माला आमचा मुळीच विरोध नाही आहे, परंतु देवाधर्माच्या नावावर सामान्य भोळ्या भाबड्या जनतेला हे लोक कसे मूर्ख बनवतात. विविध संतांचाही तुम्ही उल्लेख केला, त्यांचाही समाजाने आदर केला पाहिजे. फार सुंदर चळवळीमध्ये तुम्ही काम करता. आत्तापर्यंत 56 वर्ष झाले तुम्हाला, तरीसुद्धा तुमचा आवाज 25 ते 30च्या युवकांचा आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. छान तुमचा आवाज आहे आणि असाच तुमचा आवाज असू द्या. मूर्ती लहान आणि कीर्ती महान कशाला म्हणतात त्याचं प्रत्यय मला थोडंसं इथे येत आहे. आता पुढचा प्रश्न माझा हा आहे सर की भारतीय संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार चालतो आणि त्या भारतीय संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कोणत्या कलमामध्ये लिहिलेला आहे आणि खरोखरच त्याचा समाजासाठी किती उपयोग होतो याविषयी थोडीशी माहिती सांगाल आम्हाला. मनुष्य जीवन जगत असताना आपल्या सगळ्या मनुष्यांचा एक जो उद्देश आहे तो अधिकाधिक समृद्ध आनंदी या जीवनाकडे आपली वाटचाल व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाच्या माध्यमातून आपले जे महापुरुष होऊन गेले त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं काम केलं त्यामधनंच जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण एक स्वतंत्र कारभाराची घटना निवडली, त्याला आपण आज संविधान म्हणतो. या संविधानामधनं पूर्ण संविधानच आपलं हे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणार आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन नुसता आपल्या देवधर्मविषयक किंवा बुवाबाजी भूतबानामती हा इतका मर्यादित नाही आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन याचाच अर्थ की एखादी गोष्ट जर आपल्याला स्वीकारायची असेल तर ती आपण चिकित्सक पद्धतीने स्वीकारली पाहिजे. अनेकदा आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती घासून पुसून पाहिली पाहिजे. हे आपल्या संविधानातल्या प्रत्येक कलमात दिसतं आहे. पण त्यातही उलट जेव्हा आपलं संविधान होतं तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाला जास्त प्राधान्य मिळावं म्हणून आपल्या संविधानाच्या कलम 51AH या कलमाखाली प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी जी काही आपल्या समाजामधली जी प्रबोधन करणारी शिक्षकापासनं तर कॉलेजच्या प्रोफेसरपर्यंत आणि कीर्तनकारापासनं तर प्रवचनकारापर्यंत जी माणसं असतील त्या सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे. नुसता डोळे बंद करून एखाद्या खड्ड्यात उडी मारणे हे तर आपल्या समाजाला कुठेच मान्य होणार नाही. पण जे काही गैरसमज असतील, जे काही समज असतील ते आपण दूर करून आपण योग्य पद्धतीनं याची निवड केली पाहिजे की आपलं सत्य काय. अगदी 5 रुपयाचं सांबार आणत असतानासुद्धा आपण 10 वेळा चौकशा करतो. हे तर आपल्या आयुष्याचा संबंध आहे. आपल्या आयुष्यात काय व्हावं, काय नाही व्हावं, त्याचे परिणाम कसे व्हावे, काय व्हावे, हा आपल्या सगळ्या आयुष्याचा प्रश्न असताना एखाद्या बुवाबाबाचं नाव कोणीतरी सांगितलं की लगे आपण मेंढरासारखे सगळेच्या सगळे त्याच्या पाठीमागं लागतो. एखादा कुठेतरी एखादा सत्संग किंवा काहीतरी असं घटना घडतात आणि मग सगळे गावच्या गाव आपले त्याच्या पाठीमागं लागतात. आणि हे मी सगळं लहानपणी अनुभवलेलं आहे. आमचे आज तरी आपल्या सगळ्या गोष्टी परिवहनाच्या त्या काळात आम्ही ट्रॅक्टर घेऊन गावच्या गाव एखाद्या बुवा बाबाच्या नांदी लागायचो. आणि आमचे आईवडील, शेजारी पाजारी हे सगळेच लोक. आणि यामधनं झालेली फसवणूक मी पाहिलेली आहे. त्या काळात मी अंधश्रद्धा असल्यामुळे मी वारंवार सांगित नाही, पण ते झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण संविधान ज्याला कळतं किंवा संविधानिक पद्धतीनं आपण जीवन जगलो पाहिजे. आपण आपलं जीवन आनंदी आणि समृद्ध केलं पाहिजे. कारण संविधानाचाही उद्देश तोच आहे की आपण सगळे बंधुभावानं आणि समतेनं न्यायानं वागलो पाहिजे. हा जर संविधानाचा उद्देश असेल आणि तो जर आपल्याला सफल करायचा असेल तर आपल्या प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे असं मला मनापासून वाटतं. बरोबर आहे सर. बुवा बाबांच्या मार्गी लागून समाजाचा सत्यानाश झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही म्हणत होतात की जिथे जिथे बुवा बाबांचे कार्यक्रम आयोजित व्हायचे तिथे आम्ही मध्ये बसून जात असो. आणि सत्यपाल महाराज चांगलं प्रबोधन करतात आणि भरपूर इतर महाराज जे आहेत त्यांच्यासाठीही तुम्ही जात होते, आम्ही पण जात होतो लहानपणात. परंतु आजकाल नकली बाबांचं पेव फुटलेलं आहे. तो बाबा स्वतःला म्हणतो की मी देवाचा अवतार आहे आणि त्याच्या पायाखालची माती घ्यायला लोक जातात. त्या ठिकाणी लोक चेंगरतात, मरतात आणि तो बाबा चालला जातो. त्या बाबामध्ये तर देवाचा अवतार आहे. मग हे लोक का मरतात? त्या बाबाला त्याचं देणं घेणं काहीच नसते मित्रांनो. म्हणून अंधश्रद्धेची ही शोकांतिका आहे. तुमच्या आतापर्यंतच्या वक्तव्यावरून तुम्ही असं सांगितलं की भारतीय संविधानाच्या 51AHमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी, मानवतावाद, समाजवाद सांगितलेला आहे. प्रत्येक नागरिकांचं ते कर्तव्य आहे. परंतु ते कर्तव्य पार पाडण्यात आम्ही कुठे ना कुठेतरी कमी पडत आहोत. आजकालचा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया चांगलं दाखवण्याऐवजी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टीच दाखवतात. बुवा बाबांना हिरो करतात. बुवा बाबा चिठ्ठ्या पाहून नावं सांगतात. त्यांची सगळी फिक्सिंग असते. त्याचा भंडाफोड अनिसनं केलेला आहे तरी पण ते शिरजोर होतात. बुवा बाबा नेत्यांचे, जनप्रतिनिधींचे, राजकीय लोकांचे एजंट झालेले आहेत. ते प्रचार प्रसार करतात. देव आणि धर्माच्या नावावर जनतेची फसवणूक सुरू आहे. म्हणून तर्कशील व्यक्तींचं हे कर्तव्य आहे की समाजाला जागरूक केलं पाहिजे. जी गोष्ट आपल्याला पटत नाही ती मानली नाही पाहिजे. तथागत गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे की मी म्हणतो म्हणून तुम्ही ऐकू नका, मानू नका.
तुम्ही पहा त्याच्यामागे कारण काय आहे. तर समजदार को इशारा काफी आहे मित्रांनो. आता पुढे वळूया आपण. अंबादास भाऊ, तुम्ही आम्हाला सांगाल की जादूटोणा विरोधी कायदा 2013ला बनला, त्याच्यामध्ये 12 कलमं आहेत. नेमके ते कलमं कोणकोणते आहे आणि खरोखरच जादूटोणा विरोधी कायदा जो अतिशय सुंदर कायदा आहे त्याचा प्रचार प्रसार योग्य प्रकारे होत आहे का आणि त्याचा प्रचार प्रसार कशा प्रकारे करायला पाहिजे. साधारणतः या क्षेत्रामध्ये काम करत असताना नक्कीच कायद्याची गरज ही सगळ्याच आमच्या बुद्धिप्रामाण्यवादी कार्यकर्त्यांना वाटत होती. कारण बुवा बाबा, मांत्रिक, तांत्रिक, हे ज्योतिषी, हे सगळे लोक समाजाचं इतकं शोषण करतात आणि त्यांच्या विरोधात कुठलाच कायदा नसल्यामुळे साधारणतः 1995पासून ही मागणी वाढत गेली. आणि ही मागणी होत असताना महाराष्ट्राच्या सरकारात 2-4 वेळा असे प्रयत्न झाले की हा असा कायदा निर्माण व्हावा. पण आता ते राजकीय सोयीनं ज्या राजकीय नेत्यांची खूप मोठी महत्त्वाकांक्षा होती त्यांनी तो कायदा घडवण्यासाठी उशीर झाला. पण गेल्या 2013 साली या कायद्याची निर्मिती झाली. अनेक लोक याला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा म्हणतात. याला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असं म्हणतात, पण हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नाहीच आहे. यात अंधश्रद्धा नावाचा शब्दही नाही आहे, म्हणून लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र नरबळी, अमानुष प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायदा असं त्या कायद्याचं नाव आहे. त्याच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचा संबंधच नाही. आणि नरबळी, या जगातला कुठला माणूस असं म्हणेल की आपलं लेकरू कुठेतरी कोण्या गुप्तधनासाठी किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी मारून टाकावं किंवा कोणीतरी पळून न्यावं. आणि अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत होत्या. म्हणून नरबळीला आळा घालण्यासाठी या कायद्याची निर्मिती झाली. या नरबळीसोबतच ज्या अमानुष पद्धतीच्या परंपरा आपल्या समाजामध्ये आहे, एखादा माणूस कोणाची पूजा करत असेल, काही करत असेल तर त्या अमानुष प्रथा होत नाहीत. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रथा आहेत की ज्या जीवाशी खेळल्या जातात. जसं आपण यवतमाळ जिल्ह्यामधलं पांढरकवड्याचं प्रकरण पाहिलं तर ती लोक एखाद्या सणाच्या दिवशी 2 नदीच्या काठावर जमतात आणि एकमेकाच्या गावातनी दगड मारतात आणि खूप लोक त्याच्यामध्ये जखमी होतात. ते ह्या जीवघेण्या परंपरा आहेत. त्याच पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते तंबूगाड आणि मग ते खांब लोकांच्या अंगावर लोटून द्यायचे, या पद्धतीच्या परंपरा आहेत. किंवा आपल्याला तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की पोतराज नावाचा जो माणूस आहे तो अनेकदा आपल्या अंगावर जखमा करून घेतो आणि त्यात त्याचा जीव जाऊ शकतो. म्हणजेच ज्या काही अमानुष प्रथा आहेत ज्याच्यामध्ये माणसाचा जीव जाऊ शकतो, फक्त अशाच प्रथांना प्रतिबंध बसावा म्हणून त्या कायद्यामध्ये तसा उल्लेख आलेला आहे. आणि जादूटोण्याचं गावागावामध्ये आम्ही जादूटोण्याच्या संशयावरून अनेक महिलांना आतापर्यंत मारलं, अनेकांना गावाच्या बाहेर काढलं आणि अनेकांची नग्नधिंड काढली. आणि या सगळ्या याच्यामधनं कुठेतरी आपली सुटका व्हावी. कारण करणी नावाचं प्रकरण कुठेही जगात अस्तित्वात नसतं, जादूटोणा नावाचं प्रकरण कुठेही जगात अस्तित्वात नसतं, पण कोणीतरी जादूटोण्याची भीती घालते किंवा कोणीतरी जादूटोणा केला म्हणून त्याच्यावर हकनाक नाव घेतलं जाते आणि मग त्या व्यक्तीचं जीवन जगणं हे अगदी त्रासदायक होतं. या त्रासदायक जीवनाचा कंटाळा येऊन अनेकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या. परंतु हा कायदा निर्माण झाल्यामुळे पहिल्यांदाच आपण असे अनेक जीव वाचवू शकलो. मी पूर्वीही काम करायचो, कायदा बनायच्या अगोदरही अनेक प्रकरणं मी हाताळली, अनेक महिलांना असा न्याय मिळवून दिला. किमान 2 जिल्ह्यामध्ये तर जी प्रकरणं झाली की जी त्रस्त होती की आमच्यावर कोणीतरी करणीचा आव घेतला आणि मग आम्हाला गाव सोडून जावं लागतं, या पद्धतीनं जी मला त्रास होत होता त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम मी केलेलं आहे. आणि आता तर कायदाच आहे. आता असंही म्हणता येत नाही की कोणीतरी करणी केली, कोणाला तरी जारण मारण येतं, कोणाला तरी जादूटोणा येतं. नुसता इटसेल्फ एवढं जरी म्हटलं तरीही या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. म्हणून या निमित्तानं मला सांगावंसं असं वाटतं की या कायद्यामध्ये किती शिक्षा आहे तर 6 महिने ते 6 वर्षापर्यंतची
कारावासाची शिक्षा आहे, म्हणजे त्याला जेल होते किंवा 5,000पासून तर 50,000 रुपयापर्यंत दंडाची व्यवस्था आहे. म्हणून याच्यामधनं जर आपल्या गावकऱ्यांना सोडवायचं असेल तर त्यांच्यापर्यंत हे प्रबोधन गेलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत हा कायदा गेला पाहिजे की जेणेकरून कोणाला सजा व्हावी. हा तर उद्देश आहेच नाही, पण समजलं पाहिजे की जर समजा एखाद्या बाईवर आपण म्हणत आहे की हा बाई किंवा हे माणूस कुठेतरी करणी करते, याला जारण मारण येते आणि तो जर प्रत्यक्षात पोलीस स्टेशनला गेला तर तुम्ही या शिक्षेला पात्र आहात आणि हा दखलपात्र गुन्हा आहे. यामध्ये जर तो रिपोर्ट घेऊन गेला तर तो रिपोर्ट दाखल करावाच लागतो. या पद्धतीनं त्यामधनं सुटका होत नाही. म्हणून सगळ्याच गावकऱ्यांपर्यंत किंवा जिथे जिथे हा आमचा आवाज पोचतो किंवा आमच्या सवंगड्यांचा आवाज पोचतो तिथपर्यंत त्या लोकांनी समजून घेणं आणि या सगळ्या गोष्टीचं प्रबोधन करणं ही तुमची आणि माझी सामूहिक जबाबदारी आहे असं मी समजतो करतो. हे समाजाच्या समृद्धी आणि आनंदी जीवन सगळ्यांना जगता यावं आणि संविधानिक जीवन जगता यावं म्हणून आम्ही हे सगळं काम करतो आणि हेच काम आपल्या संतांनी करून ठेवलेलं आहे. हेच संतांचं काम आपल्याला पुढे जर न्यायचं असेल तर आपले संत तुकाराम असं म्हणतात, कथा सांगे ब्रह्मज्ञान जनलोकाची कापितो मान, कथा करीतो देवाची, कथा करीतो देवाची आणि अंतरी आशा बहुलोवाची असं संत तुकाराम सांगून जातात. म्हणून या बुवाबाजीवर किंवा या भूतभानामतीवर किती विश्वास ठेवायचा. मित्रांनो, मला आवर्जून सांगावं असं वाटेल की आपल्या भूमीत झालेला गाडगेबाबासारखा संत की ज्याने अंगात येण्याला विरोध केला, ज्यांनी समाजातनी शिक्षणाची गंगा वाहत जावी म्हणून लोकांना संदेश दिला की बाबा रे घरचं जेवणाचं ताट मोडा, लेकराबायाला शिकवल्या बिगर राहू नका असं सांगणारा गाडगेबाबासारखा संत, तुकडोजी महाराजांसारखे संत आपल्याकडे निर्माण झालेले असताना जर आपण असे भयाडसारखे कोण्याही बुवाबाबाच्या नांदी लागत असू आणि तेही परप्रांतीय बुवाबाबांच्या, अरे अख्ख्या मला असं वाटते की अख्ख्या महाराष्ट्रात काय कमी आहे की गेल्या चक्रधर स्वामीपासनं, ज्ञानेश्वरापासनं, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि त्या सगळ्यांचा राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि या सगळ्यांचं पूज्य दैवत पंढरीचा पांडुरंग आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध असताना आपल्याला परप्रांतीय लोकांच्या बुवाबाजीला बळी पडण्याचं कारणच काय? इथेच तर सगळी पंढरी आपली आहे, जिथे तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीतच सगळं आहे, गाडगेबाबांच्या कीर्तनामध्ये सगळं आहे. मग हे सगळं असताना जर आपण इतर लोकांना बोडख्यावर बसून घेत असू आणि त्यांच्या पाठीमागे लागून आपल्या संसाराचा सत्यानाश करत असू तर मला असं वाटते की आपल्यासारखा दुर्दैवी समाज कोणीही नाही. म्हणून आपल्याला आव्हान करेल की मित्रांनो, काहीही करा, आपल्याला गाडगेबाबा समजून घ्या, तुकडोजी महाराज समजून घ्या, संत ज्ञानेश्वर समजून घ्या, संत तुकाराम समजून घ्या आणि डोळस पद्धतीनं समजून घ्या. नाहीतर कोणीतरी हे कीर्तनकार, प्रवचनकार अनेकदा आता हे चमत्काराच्या माध्यमातून या सगळ्या संतांचं खोटं रूप आपल्याला सांगतात, पण खरं रूप संत ज्ञानेश्वरापासून आपल्यापर्यंत आलं पाहिजे. तर त्यासाठी आपण डोळस पद्धतीनं आपल्या सगळ्या गोष्टींकडे पाहता आलं पाहिजे. तर आज आपल्याला आदरणीय अंबादासजी खडसे, ज्येष्ठ कार्यकर्ते, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत भूतभानामती, तंत्रमंत्र, जादूटोणा विरोधी कायदा, संतांचे विचार हे सगळं सांगितलं मित्रांनो. म्हणून आपला महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. या महाराष्ट्रामध्ये एक से बडके एक संत आहे ते सांगून गेले आपल्याला. संत कबीर म्हणतात, आया था किस काम से सोया चादर तान, सूरत संभालले गाफिले, अपने आप पहचान. तुझं घरच नाही का तीर्थ रे, तू रिकामा कशाला फिरतं. राष्ट्रसंत सांगून गेले. गाडगेबाबा हे आपल्याला सांगून गेले की काय तुम्ही सत्यनारायण करता, चालले सारेच्या सारे बयाड भिलणे. देवी देवता कोणाच्या अंगामध्ये येत नाही, बुवा बाबांमध्ये कोणत्याच प्रकारची शक्ती नसते. ये अंदर की बात है दोस्तों. इसलिए बुवा बाबांच्या मागे लागू नका. अंधश्रद्धा सोडा. भूत नाही या जगात, माणूसच तर भूत आहे. माणूसच वाईट काम करतो, तोच सगळ्यात जास्त
हानिकारक प्राणी आहे. प्रत्यक्ष भूत नसून तो माणसाच्या डोक्यामध्ये आहे. अशा भूतांना ओळखा. हे देवाधर्माच्या नावावर आपल्याला मूर्ख बनवतात, त्यांच्यापासून सावध राहा. पैसा आणि वेळ बर्बाद करू नका, असंच आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सांगायचं आहे. जोपर्यंत हा समाज अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर निघणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास होऊच शकत नाही. मित्रांनो, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं म्हणणं आहे की आमचं देव आणि धर्माला विरोध नाही, परंतु देवाधर्माच्या नावावर हे लोक आपल्याला मूर्ख बनवतात. आता तरी सावध व्हा. 21सावं शतक आहे. पूर्वीचा काळ गेला, आता नवीन काळ आलेला आहे. आधुनिक पद्धतीनं सगळं सुरू आहे. मोबाईलचा उपयोग करतो आपण आणि या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आपल्याला मूर्ख बनवणारे लोक आहेत. त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. एवढंच मला सांगायचं आहे. आज या ठिकाणी अंबादास भाऊ खडसे आले. त्यांनी आपले अमूल्य विचार व्यक्त केले. त्यापैकी जे जे तुम्हाला घ्यायचं आहे ते घ्या. मी सांगितले त्याच्यापैकी घ्यायचे आहे ते घ्या. पण आम्हाला असंच म्हणायचं आहे मित्रांनो, बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. पटे तो सौदा नाही तो दुकान चौदा. आमचं काय जाणार आहे. पण विचार करा मित्रांनो, या माझ्या चॅनलला आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पैसाही लागत नाही त्याला. असे विचार पसरू द्या समाजामध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हेच सहकार्य आहे. बस आणखी काय अपेक्षा करणार आहे. अशीच मुलाखत परत घेऊन येईल एखाद्या चांगल्या व्यक्तीची. तोपर्यंत नमस्कार.